धन्यवाद. माणूस काय म्हणतंय, गरीब असलं ना माणूस तरी असू द्या, पण आपल्या डोक्यातले विचार चांगले असावा. म्हणून माणूस म्हणतं, टाइम आला तर माणसाने बूट पॉलिश करायला थांबावा. तर असे नेता लोकांचे हात चाटणार नसावा, है का नाही. मेहनत करायची, खंबीरपणे राहायचं, घराचा सांभाळ करायचा. गड्या माणसाचं हेच काम असते. पण आजकाल नाही, मी मोठा ते म्हणतं मी मोठी. म्हणून दोघं बी नवरा बायकोनं एकाने गरम झालं तर एकाने गार व्हायलाच पाहिजे. बघा, आपल्या गावाकडची एक महिला होती, केज तालुका, परळी केज तालुका. आणि त्यांना काम म्हणजे काहीच काम नाही, ऊसतोडीला जायचे. 2 लहान लेकरं. मग काय करायचं, ऊसतोडीचं काय जमाना, लहान लेकरं त्या कोपीमध्ये लेकरं ठेवायचे आणि ऊसाचं काम करायला जायचं. लेकरं रांगत 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 त्या ऊसामध्ये घुसतात. आणि आईने येऊन बघायचं, लेकरच नाही इथं. ठोठो 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 बोंबडी मारायची, माझे लेकरं कुठे, लेकरं कुठे. मग ते रांगायलेले असं काळे माती असती ना, ती अशी खड्डा खड्डा पडलेली, ऊसापर्यंत गेलेली. मग आणि एक लेकरू चालतं त्याचे पाऊल. त्या पावलामुळं ओळखाय आलं की आपलं ह्याच रस्त्याने आपले लेकरं गेलेत. एक रांगायलेलं आणि एक छोट्या छोट्या पावलांनी चालायलेलं. एक रांगत रांगत चालायलं रडत रडत, आणि एक त्याच्या मागं चल घरी चल घरी. ते कसाचं ऐकते, रडून 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 त्याचे डोळे लाल झाले, सगळं शेंबूड गळायला, सगळं नाक गळायला लागलं, सगळं कपडे अंगावरले घाण झाले शेंबडाने. आणि मग आई आली, लागली बोंबलायला, लेकरं कुठे म्हणून. त्याच रस्त्याने, त्या पावली रस्त्याने गेले तर ऊसामध्ये लेकरं रडायलेत रडायलेत रडायलेत. त्या ऊसाचे ते पानं लागून लागून ते लेकराचे अंग रक्तानी भोंबाळ झालेले. लेकरं उचलती या, आणती त्या कोपीमध्ये, नवऱ्याला 4 शिव्या घालती. मग ती मेल्या मुर्द्या, तुझ्यामुळंच हे घडायला लागले या. तू दारू नसता पेला तर कशाला ऊसतोडीला आला असतो. चांगले शेतामध्ये मरत होतात ना, कामं करत होतात, कशाला ऊसतोडीला आलो. तुला लई पैशाची लाव आहे ना, तुला पैसे लागतात ना प्यायला, अशी म्हणली. मग ते लेकरांचा अवतार बघून मग त्या नवऱ्याला बी खराब वाटलं, बापाला बी लेकरांच्या खराब वाटलं की हा बाबा, माझ्या गुणामुळंच, हे माझ्या दारूमुळंच लेकरं माझे आज ऊसात केले, आणि हे माझ्या लेकरांची अवस्था झाली. किती लेकरांना ऊसाचे पानं किती झर असते, तर सगळे लेकरं रक्तानी भोंबाळ दोन्हीचे दोन्ही. मग त्याला दया आली, म्हणला नको मला ही दारू, नको मला हे दारू. या दारूवर वतली आणि ते याच्यावर वतली, ऊसाच्या ते चिवट्यावर वतली. ऊस खाऊन नसतं का टाकलं, त्याच्यावर वतली आणि लावली काडी. म्हणलं ही दारू आजपासून जळली. मग तिथून पुढं म्हणलं आता काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. बायकोला म्हणला काय करायचं आता आपण, मग काय करायचं. तर ती म्हणली रानातल्या काम आपण करून आपलं काय पोट भरा नाही, 2 लेकरं आहेत, 2 लेकराचं शिक्षण कसं व्हायचं. बरं म्हणलं मग काय करायचं. म्हणली आपल्याकडं शेत आहे, जरा त्याला नांगरू डोंगरू माळवं करू. मग बघा त्यांनी नांगरलं डोंगरलं माळवं केलं, आणि माळवं केलं. 6 महिन्याच्या आतमध्ये मस्त माळवं आलं. मिरच्या लवकरच बघा येत आता. अजून म्हणलं तर दोडका लवकरच येते, कारले लवकरच येते, अजून म्हणलं तर टमाटे लवकरच येतात बघा. अजून बरेच काय काय लवकर येते, म्हणजे 3 महिन्याच्या आतमध्ये येतं बघा. हे अशा वस्तू तोंडले झालं म्हणजे मक्का झालं, 6 महिन्याच्या आतमध्ये मक्का येते. मग असं इकायसारखं त्याने केलं बघा, इकायसारखं.
हे मस्त आपलं हिर पाडले, याजानी पैसे आणले, हिर पाडले, हे हिरो गार सगळं शेत झालं. आणि मग शेताला बघून शिनी एवढे खुश झाले, एवढे खुश झाले, नवरा बायको खुश झाले, मायबाप खुश झाले त्या पोराचे आणि आनंदी झाले. मग ते माळवं काढायचं, बाजारमध्ये न्यायचं. आज कुप्याच्या बाजारमध्ये, तर उद्या वडवणीच्या बाजारमध्ये, तर परवा दिवशी केजाच्या बाजारमध्ये, असं 2-3 बाजार करायचे. किंवा दिंडोडच्या बाजारमध्ये, माजलगावच्या बाजारमध्ये, पातोडच्या बाजारमध्ये असं विकायला लागले. एक दिवस पण खड नाही. 4-5 गावाला माळवं विकायला चालू केलं. मक्का, टमाटे, काकडी, हिरवी मिरची, दोडका, कोथिंबीर, अद्रक, हे असं सगळं बरं का, सगळंच माळवं. आणि मग असं करून करून मग कितीतरी पैसे यायला लागले. रोज एवढे पैसे यायचे, रोज एवढे पैसे यायचे, रोज एवढे पैसे यायचे. असंच पोटली बांधायची, पैशाचं गटुडं बांधायचं, एका मडक्यात टाकायचं. म्हणजे भांडवल नाही, काय नाही, शेतातच काय आपलं राबायचं. आणि ते पैसा काय नसता मीठ मिरचीला खर्च व्हायचा. स्वतःपुरची ज्वारी बी लावलेली, स्वतःपुरती बाजरी लावलेली, स्वतःपुरत्या तुरी लावलेल्या, हे ह्यांना घरचं झालं खायला. मग काहीच नाही आणायचं, नुसतं मीठ आणि मिरची आणायची, मिरची बी घरची, नुसतं मीठ आणि तेल आणायचं बघा की. आणि मग सगळं घरचं. असंच मग रोज एवढं गटुडं पैशाचं आलं की मडक्यात टाकायचं, एवढं गटुडं पैशाचं आलं की त्या मडक्यात टाकायचं. असं करून करून त्यांचे मडके भरले पैशाने. आणि मग 6 महिन्याच्या नंतर काढले ते मडके. त्या बघा एवढा ढिगरा लागलाय त्या चिलरचा. 10 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 5 रुपये, 20 रुपये, 2चा डॉलर, 1चा डॉलर. अहो आता काय सांगायचं. असं खाली टाकलं ना तर एवढा ढीग लागलाय 6 महिन्यामध्ये पैशाचा बघा की. आणि बापरे, मग ते पैशाचं घर बांधलं, मग अजून शेती घेतली त्या पैशाचं बघा की. लई म्हणजे काय काय केलं हो त्या पैशाचं. बंगला बांधला, शेतामध्ये बांधला, गावामध्ये बांधला, नाव मोठं झालं बघा की. महिला काय कमी असतात का हो? महिला काय कमी असतात का? बापरे, एवढं कमवलं. आणि इस्टाटला ठेवत होते नाव, बाईच काम करते शेतामध्ये, बाईच काम करते. पण ते लोक दोघं नवरा बायको करत होते ना. आणि त्यांना वेस बी आला हो, वेस बी आलं त्यांना बघा की. अशी देवाची करणी नारळात पाणी, ह्याला तर म्हणतात हो. म्हणून नाही का, कोणचं बी बाई माणूस असली ना कधी हारायचं नाही, करून दाखवायचं, हारायचं नाही कधी. जरी नवरा असा तसा निघला तर नवऱ्याला आपलंच काम आहे, बायकोचंच काम आहे नवऱ्याला सावरून घ्यायचं बघा की. चला, कसं वाटलं तुम्ही मला कमेंट करून सांगा. किती छान वाटलं ना, मला पण बोलून छानच वाटलं.